शेतकऱ्याची एक धारणा असते की जेवढा मोठा कंद तेवढं बीज चांगलं चांगलं चांगलं. तर असं बिलकुल नाहीये. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं 60 ते 90 ग्रॅमच्या दरम्यानचा जो कंद आहे तर तो कंद सगळ्यात चांगला. कारण का ज्यावेळेस आपण तो कंद वरच्या बाजूने कापतो तर त्यामध्ये आपल्याला एकच सेंटर निघाला पाहिजे, म्हणजे ज्याला आपण त्याचा केंद्रबिंदू आहे तो एकच असला पाहिजे. तो एक निघण्याची जी शक्यता आहे ती तुमच्या 50 ग्रॅमच्या 60 ग्रॅमच्या 70 ग्रॅमच्या कंदामध्ये जास्त असते. जितका कंद मोठा तितका मधला जो काही भाग आहे तर तो दुबाळका, म्हणजे 2 कांदे असण्याची शक्यता त्याच्यामध्ये असू शकते. ती शक्यता वाढते जेव्हा तुम्ही 90 ग्रॅम पेक्षा पुढचा कंद निवडायला जाता. त्याला ढोबळ गणित आम्ही असं सांगतो, ज्यावेळेस आपण ह्या 2 बोटामध्ये अंगठा आणि हे मधलं मोठं बोट यामध्ये ज्यावेळेस कंद पकडतो तर यामध्ये बसणारा जो कंद आहे तिथपासूनचा तर साधारणपणे हे 2 बोट किंवा ज्याला 1 इंच जागा इथपर्यंतचा कंद आपण निवडू शकतो. यापेक्षा मोठा कंद निवडण्याची गरज नाही आणि यापेक्षा छोटा कंद शक्यतो टाळायचा.